तुम्हाला वज्रासन हे आसन अर्धा ते 1 मिनिट सुद्धा करता येत नसेल तर याचा अर्थ तुमचे क्वाड्रिसेप्स, लिगामेंट्स आणि अँकल जॉईंटमध्ये भरपूर ताठरपणा आहे. तर तुम्हाला वज्रासन करता यावं, तुम्हाला हे वीरासन करता यावं, यासाठी आज मी तुम्हाला काही पटापट स्ट्रेचेस दाखवते. तर हे स्ट्रेचेस तुम्ही शिकून घ्या. बघा, तुम्ही भिंत किंवा झाड याचा आधार घेऊ शकता आणि आपण पायाची बोटं इथे समोर लावायची, टाच खालीच ठेवायची आणि मग इकडे पकडून जास्तीत जास्त पुढे जायचं आहे. जेव्हा पुढच्या पायावर आपण वजन टाकतो आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्या काफ जॉईंटला आणि आपल्या हामस्ट्रिंगला खूप चांगला ताण मिळतो, ज्यामुळे तुमचे पाय लवचिक होणार आहेत. तर हा स्ट्रेच कमीत कमी अर्धा ते पाऊण मिनिट तुम्हाला करायचा आहे आणि तोच दुसऱ्या पायाने सुद्धा करायचा आहे. आता आपण पुढचा स्ट्रेच पाहतोय. पाठीवर झोपून तुम्ही दोन्ही पायांची बोटं पकडायची, त्यानंतर दोन्ही पाय सरळ करायचे, त्यानंतर दोन्ही पायात अंतर घ्यायचं आणि पायाची बोटं स्वतःकडे खेचून धरायची. ते मान उचलली नाहीत तरी चालेल. महत्त्वाचं काय, पायांना ताण द्यायचा आहे, गुडघे एकदम सरळ ठेवायचे. इथे मला ताण बरोबर इकडे आणि हामस्ट्रिंगला दोन्ही ठिकाणी जाणवतोय. चला आता आपण तिसरा स्ट्रेच शिकूयात, हर्डल स्ट्रेच. एक पाय गुडघ्यातून वाकवायचा. आपल्याला दोन्ही पाय वाकवता येत नाही येत ना वज्रासन आणि वीरासनात. एक पाय वाकवा, हळूहळू सराव वाढवूया. हेच तुम्ही दुसऱ्या बाजूला देखील करायचं. आता पुढचा स्ट्रेच पहा. एक पाय असा ठेवायचा आहे. आता पुढच्या पायावरती मी वजन टाकते असं. आता मागचा पाय मी गुडघ्यातून वाकवते असा. आता हळूहळू तुम्ही जेवढं मागे जाणार तेवढं तुमच्या पुढून इथे स्ट्रेच जाणवायला लागेल. आपण मागे स्ट्रेचेस दिलेले आहेत बरोबर. आता थाय मसाला चांगला आपल्याला ताण द्यायचा आहे. उठा. आता आपण करूया पदहस्तासन. दोन्ही पाय जॉईंट ठेवा, श्वास घ्या आणि पाठ सरळ ठेवा. तुम्ही पाठ सरळ ठेवलीत ना की तुमचा ताण हा इथून सुरू होणार. पाठीला तुम्ही असं वाकवलं की ताण मग थोडासाच इथे मिळतो. सरळ ठेवा. इथपर्यंत केलं तरी चालेल सुरुवातीला. जशी तुमची लवचिकता वाढत जाईल तसे असे आतमध्ये जा. हात स्ट्रेच अजून वेगळ्या पद्धतीने देता येतो. असा क्रॉस करून पाय क्रॉस केलेत ना तर साईडने स्ट्रेच तुम्हाला हा जाणवणार. तसंच एक पाय पुढे ठेवायचा. इथे आता मागच्या पायाची जी दिशा आहे ती फार महत्त्वाची आहे. मागच्या पायाची दिशा ही बरोबर सरळ पाहिजे पुढच्या पायाच्या रेषेत. जरा क्रॉस ठेवली की इथला तुमचा ताण गेला. तुम्हाला तो ताण नीट हवा असेल तर तुम्हाला सरळ रेष मेंटेन करायला पाहिजे. बस. आता पुढचा स्ट्रेच आपण करणार आहोत. एक पाय वाकवायचा आहे, मागचा पाय असा टोवरती ठेवायचा, गुडघा सरळ ठेवा म्हणजे बरोबर चांगला ताण मिळणार. इथे थोडेसे तुम्ही असे जर्क करू शकता आणि एक 7 ते 8 वेळा असं करून झालं की मग स्थिर राहा. अजिबात पुढे वाकू नका. पुढे वाकलात तर वजन इथे जाईल. सध्या आपल्याला इथे मागे ताण हवा आहे, त्यासाठी बरोबर सरळ राहा. रिलॅक्स. क्रौंचासन पहा. एक पाय सरळ ताणायचा. तुमची लवचिकता वाढली की हळूहळू पायालाही असं जवळजवळ खेचत राहा म्हणजे आपली योगासनांमध्ये प्रगती होत जाईल. तुम्ही योगासने करायला सुरुवात केली ना की तुम्हाला पुढे काहीच अशक्य नाही. कारण योगासनांनी आपल्यामध्ये चिकाटी येते, दमदारपणा येतो, लवचिकता येते आणि असे सगळे गुण आपल्या अंगी आले की मग अशीच आपण विविध योगासने करत राहू शकतो, शिकू शकतो आणि सर्व योगासनांचा आनंद घेऊ शकतो. धन्यवाद.